रविराज साबळे हे फक्त स्टंट करतात का व्हायरल होण्यासाठी? व्हायरल नाव घेतलं तरी व्हायरल. तुम्ही चॅनल चालवतात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही कधी एक ट्राय करा, माझा चांगला किंवा वाईट कोणत्या बी अँगलने एक व्हिडिओ बनवून टाकून द्या, तो व्हायरल होणार. कारण त्याच्यावरची काही हे पण आहे तुम्हाला हा मग स्टंट ऐका, तर त्या दिवशी मी आदल्या दिवशी पोलिसांना आंदोलनाचं पत्र देतोय, ते स्टंट करण्यासाठी नाही, ते इथली व्यवस्था बदलण्यासाठी आहे. स्टंट काय असतो? स्टंट कोणी केलं? पोलिसांनी केला. पोलिसच आले नसते. विचार करा, मला सांगा, 2,500 लोक लाईव्ह बघताय, किती? 2,500. आणि समोर पोलीस उभा राहिला की 25,000 बघताय. स्टंट कोणी केला? मला स्टंटची गरज नाहीये. मी वास्तववादी भूमिका मांडणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, आणि मला हृदयात स्थान इथल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी दिलंय. लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलो, त्या प्रत्येकाने मला बघितलं. मगाशी बीडमधले केंद्रे सरांचे वडील आले होते. आता मला सांगा, ते शेतकरी माणूस आहे, राजकारणाचा कुठे काही संबंध नाहीये. ते म्हणे रोज बघतो. त्यांनी माझा अख्खा प्रोग्राम अटेंड केला त्या सभागृहातला, तापडिया सभागृहातला. मग हे लोक कमवलेत मी, आणि ह्या लोकांना कमवण्यासाठी मी कधी स्टंट नाही केला. मी केला तो फक्त या इथल्या व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम. लोकांना तो स्टंट वाटत असेल तर बिंदास्त वाटू द्या. आमचा हा लढा कायम चालू राहणार. तो ज्या पद्धतीने रविराज साबळे हे सरकारवर टीका करतात, त्याच पद्धतीनं विरोधकांना सुद्धा करायला पाहिजे असं वाटत नाही का? माझे व्हिडिओ बहुतेक तुम्ही बघत नसाल. मी काय म्हणतात ना, जो चुकतो त्याला बोलतो. समजा उद्या जर काँग्रेसच्या एखाद्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलं, तर त्याची कपडे फाडायचं सगळ्यात पहिलं काम रविराज करतो. माझं जुनं अकाउंट गेलं बघा, त्या अकाउंटवरती काँग्रेसच्या त्या प्रत्येक नेत्याला झापलेलं आहे, विरोधातल्या त्या प्रत्येक, इव्हन दो संजय राऊत वरती व्हिडिओ बनवलेला आहे. माझं कोणीच सगळं सोयरं नाही हो या राजकारण्यांमध्ये. समजा उद्या उठून राहुल गांधीच काहीतरी बोलले, तर 100% त्यांच्या विरोधात मी बोलणार. मुळातच मला राजकारणावर नाही बोलायचंय, मला बोलायचंय त्या चुकलेल्या व्यक्तीवरती. त्याला तो आरसा दाखवायचा आहे, सत्तेतली माणसं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ते बोलताना दिसतं, कारण की विरोधक आता उरलाच नाही, सत्तेमध्ये सगळेच सामील झालेले आहेत, आणि प्रश्न हे सत्तेला विचारले जातात. सर, सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ना, उद्या समजा हे सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं, तरी आमचे प्रश्न थोडी संपणार आहेत. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेमध्ये कोणता पक्ष नसतो, सत्तेमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं करणारी लोक असतात, आणि प्रश्न त्यांनाच विचारले जातात. मध्यंतरीच्या काळात तथाकथित शेतकरी नेत्यांच्या विरोधात तुम्ही एक खूप मोठा बंड पुकारलेलो. आगामी काळात मी तुम्हाला आता तेच सांगत आहे, हे जे शेतकरी नेते म्हणून घेतात ना लोक, मी कधीच माझा शेतकरी नेते म्हणून उल्लेख करू देत नाही कोणाला. त्याचं रिझन आहे, नेता म्हणलं की हवा डोक्यात जाते. आपल्याला नेता व्हायचंच नाहीये. आता मी हे ज्यावेळेस नागपूरला शेतकऱ्यांचं आंदोलन झाल्यानंतर बॅगा घेऊन जेव्हा मंत्रालयात गेले, त्याचे फोटो सगळ्यात पहिले माझ्याकडे आले. मग त्याच्यानंतर 3 वाजता मीटिंग झाली, आणि 3:30 वाजता माझा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती होता. मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, बरोबर. मग मी 6 महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट जर उद्या खरी होत असेल, तर 100% मी खराच आहे. मी कर्जमाफीचं आंदोलन झाल्यानंतर ज्या गोष्टी मांडवली झाल्या, त्या जनतेसमोर ठेवल्या, आणि त्या बरोबर 6 महिन्यांनी सत्य ठरल्या. ज्या माणसानं आंदोलन केलं तोच सत्तेत जाऊन बसला, अख्खा पक्ष विलीन केला, म्हणजे कुठेतरी गौड बंगाल आहेच ना. आणि त्याच्यातले मुख्य मोठाले पुरावे होते, तर ते मी दाखवलेच नाही. ते तर खूप मोठा गोष्ट होता. आता ती गोष्ट दाखवण्याचं रिझन उरलं नाही, कारण की त्यांनी पक्षच विलीन केलाय, नाही तर त्या पक्षाच्या संदर्भातली खूप मोठी जागा मुंबईतली यांच्या नावावर होणार होती. जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनात तुमचा पाठिंबा होता, तर तुम्ही अभिजित दिपके यांची भेट घेतली? हो, अभिजितला आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनात भेटलो. त्याच्यानंतर भेटण्यासाठीच जात असताना पोलिसांनी अडवलं, आणि त्याच्यानंतर दिल्लीला पोहोचल्यानंतर अभिजितला टायफॉइड झालेला होता, त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून रिटर्न आलो. आणि भेटण्यापेक्षा विचार आणि सहभाग हा महत्वाचा असतो.
एका माणसाची भेट घेण्यापेक्षा माझं मत आहे, आता त्यांचं स्वतःच शेवटचं वाक्य काय की बाबा मला मोठं नका करू. भारतातील लोकांचा प्रॉब्लेमच तो आहे. बरं, काय वाटतं काँग्रेस जनता पार्टीचं अस्तित्व टिकून राहील का फक्त सोशल मीडियावर हवं? कुठं सोशल मीडिया, आता जे रस्त्यावरती उतरून राजीनामा घेतला, अजून कसली हवा पाहिजे? काय वाटतं, काय असेल भविष्य? भविष्यामध्ये त्यांचा स्वतःचा राजकीय अजेंडाच नाहीये. त्यांचा अजेंडा हा समाजासाठी कुठेतरी व्यवस्था बदलली पाहिजे याच्यासाठी आहे. आणि माझ्या मते कधीही म्हणजे त्यांच्या बिहाफ वरतीच बोलतोय, त्यांच्या स्टेटमेंट वरतीच. मी काय CJPचा म्हणजे त्यांनी दिलेला कोणता माणूस नाहीये, पण त्यांच्या सगळ्या बोलण्यावरून एक गोष्ट आहे की त्यांचा कोणताही राजकीय म्हणजे हेतू नाहीच आहे. ते स्पष्टपणे बोलतात की राजकारणात यायचा आमचा काही हेतू नाही, पण चुकीची व्यवस्था कुठे काम करत असेल तर त्याच्या विरोधात आमचं बंड नक्कीच असेल.